हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयासमोर बंजारा समाजातील नामदेव राठोड या युवकानं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मागील 5 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलं। आज 16 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचे नेते संतोष राठोड यांच्या मध्यस्थीनंतर मागील 5 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे घेण्यात आलं। तुम्ही पाहताय संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्ह्यात कुठल्याही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात तालुकास्तरीय असो जिल्हास्तरीय असो संपूर्ण बंजारा समाज बांधव आज रस्त्यावर उतरून एसटी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कुठे मोर्चे निघत आहेत, कुठे रस्त्यावर होत आहेत, कुठे आमरण उपोषण होत आहे। हे सगळीकडे वातावरण चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्याच्या वतीने आमचे औंढा तालुका येथील नामदेवभाऊ राठोड आणि दुसरा एक आमचा जो उपोषण करता हिंगोली येथे सुरेशभाऊ राठोड हे उपोषणासाठी बसलेले आहेत। सरकारचं लक्ष याद्वारे आम्ही वेधून घेतोय। आताच एक भव्य दिव्य असा रस्ता रोको या ठिकाणी झाला। त्या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमच्या समाजाचे आमदार तुषारभाऊ राठोडे आले होते। त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना याबाबत सकारात्मक भूमिका कशी करता येईल याबाबत ते स्वतः पुढाकार घेऊन डेलिगेशन घेऊन जाणार आहेत। आम्ही पण पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या भावना कुठेतरी दुखवल्या जात आहेत। आता ही म्हणजे बंजारा समाज एस टीमधून आरक्षण मागतो आहे, तर याबद्दल आम्ही समाजाच्या वतीनं त्यांना स्पष्ट भूमिका समजू शकतो। आदिवासी बांधव हे आमचेच आहेत, त्यांचे दुःख त्यांच्या व्यथा आम्हाला माहिती आहेत। आम्ही मूळ आदिवासी ज्या बांधवांचा जो आरक्षणाचा जो टक्का आहे 7% त्याच्यातून आम्ही मुळीच आरक्षण मागत नाही आहे। जसं आम्हाला VJNTमध्ये ABCD असं केलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला नाही का वर्गीकरण करून एस टीमधून आरक्षण द्यावं अशी आमची शासनाकडे विनंती आहे। यावेळी उपस्थित गोर बंजारा समाज बांधवांनी घोषणाबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं। बंजारा समाजाचे धर्मगुरू यांनी यावेळी उपोषणकर्ते नामदेव राठोड यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर समाजातील आमदार तुषार राठोड यांनी देखील समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचू असं आश्वासन यावेळी दिलं। उपोषणकर्ते नामदेव राठोड यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करावं आणि आमच्या सरळ सोप्या मागण्या आहेत की आम्हाला हैदराबाद गॅजेट मागणी जी करायलो ती आणि खूप सोपी आहे आणि अनेक दिवसापासून आम्ही हे लढा घेतोय। आमच्या संत मंतांनी आतापर्यंत केलेली आहे। आतापर्यंत कोणीच सरकारनं आमची दखल घेतलेली नाही। जोपर्यंत आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू करत नाही तोपर्यंत आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक जागेवर आमरण उपोषण करणार। जर लागू केलं तर बेमुदत आम्ही आमरण उपोषण करणार आणि येणाऱ्या काळामध्ये जर काही कमी जास्त झालं परिपूर्ण शासन जिम्मेदारी राहील। आज तुमचं उपोषणाचा 5वा दिवस आहे। तुमच्या उपोषणाची पुढची भूमिका काय, आपण सोडणार का काय करणार काय? आमचे आमदार तुषारभाऊ राठोड हे आज आलेले होते। याईनं असं सांगितलं की तुमच्या भावना पूर्ण आम्ही सरकारापर्यंत पोहोचू आणि आमचे धर्मगुरू पौरादेवीचे त्यांच्याशी बोलणं झालं की तुम्ही उपोषण सोडून घ्या, आपली पूर्ण टीम बरी काम करते आहे। आमचे वरिष्ठ नेते BD चव्हाण साहेब असतील, संतोष भाऊ राठोड असतील, रविकांत भाऊ असतील आणि आमचे तालुक्याचे प्रत्येक तांड्यातून आमचे सहकारी असतील, त्यांच्या वतीनं समद्या म्हणून बाबा की तुमच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचू तर तुम्ही उपोषण माघारी घ्या। जर मी एवढं सरकारला सांगेल की यापर्यंत आता आमच्या भावना उठून आम्ही उपोषण उठतोय, पण याच्यानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण जर नाही झाल्या तर आम्ही अख्खा महाराष्ट्रभर पेटून अख्खा महाराष्ट्रभरमध्ये आंदोलन करू आणि आमरण उपोषण करू बेमुदत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंजारा समाजाचे नेते संतोष राठोड यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं हे विशेष।